नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पावसाळा तोंडावर, खेड शहराची दुर्दशा, निधी मिळूनही कामे अपूर्ण राहिल्याने खड्ड्यांचे साम्राज्य। विधान परिषद निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची अंमली पदार्थाविरोधात मोठी मोहीम, मिशन फिनिक्स अंतर्गत 27 आरोपींना अटक, लाखांचा मुद्देमाल जप्त। खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र खेड येथे अधिक मासानिमित्त 33 तासांचा राजयोग संपन्न। आणि जनतेच्या पैशांची उधळपट्टी, रत्नागिरी जिल्हा परिषदेत दरवर्षी 1.5 कोटींच्या इंधनाचा धूर। आता पाहूया सविस्तर वृत्त। पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना खेड शहरातील अंतर्गत रस्ते आणि विकास कामांचा पुरता बोजवाळा उडालाय। शहरात सध्या विकासाच्या नावाखाली स्थानिक नागरिकांना नरक यातना भोगाव्या लागतायत। खेडकरांचा संयम आता पूर्णपणे सुटलाय। विशेष म्हणजे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी खेड शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला। मात्र प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या ढिसाळ आणि संथ कासवगती कारभारामुळे ही कामे वेळेत पूर्ण होऊ शकलेली नाहीत। शहरात नळपाणी योजनेसाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदून पाईपलाईन तर टाकली, पण रस्ते पूर्ववत न केल्यामुळे संपूर्ण शहरात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। आज खेड शहरातील रस्त्यांवरून प्रवास करणं म्हणजे स्वतःचा जीव तळहातावर घेऊन चालण्यासारखं झालं असून दुचाकी चालकांना तर इथून बाईक चालवणं अशक्य झालंय। रस्त्यांची अवस्था अशी झाली आहे की समोरून 2 चारचाकी वाहने आली तर साईडला असलेल्या खोल खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा थरकाप उडतोय आणि गाडी खड्ड्यात जाऊन पलटी होईल की काय अशी भीती सतत असते। अनेक वेळा रिक्षा आणि कारचे टायर या खड्ड्यांमध्ये अडकतात आणि गाड्यांचे प्रचंड नुकसान होत आहे। पण सर्वात मोठा आणि थरकाप उडवणारा प्रश्न हा आहे की जर आज खेड सिटीमध्ये एखाद्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी ॲम्ब्युलन्स नेण्याची वेळ आली तर या खड्ड्यातून ती वेळेत बाहेर पडू शकेल का आणि त्या रुग्णाचा जीव वाचू शकेल का याचा विचार करायलाही हे प्रशासन तयार नाही। खेड शहराला सध्या विकासाच्या नावाखाली धुळीचं शहर बनवून टाकलंय। रस्त्यावरून गाड्या गेल्या की धुळीचे असे लोट उडतात की समोरचे काही दिसत नाही। याचा थेट फटका स्थानिक रहिवासी, हॉटेल्स आणि कपड्यांच्या व्यापाऱ्यांना बसत असून दुकानातील लाखो रुपयांचे कपडे आणि अन्न पदार्थ धुळीमुळे खराब होत आहेत, ज्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहेत। खेड हे परिसरातील एक प्रमुख व्यापारी केंद्र असल्याने आजूबाजूच्या गावातून हजारो नागरिक इथे रोज खरेदीसाठी येतात। पण दुर्दैवाची बाब म्हणजे या लोकांना याच उखडलेल्या, धुळीने माखलेल्या आणि खड्डेमय रस्त्यावरूनच जीव मुठीत धरून बाजारात यावं लागतंय। खरेदीसाठी येणाऱ्या या ग्राहकांना आणि नागरिकांना यामुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतोय। ही खेड शहरासाठी मोठी नामुष्की ठरते। प्रशासन आता तरी जागा होणार की पावसाळ्यात खेडकरांचा बळी घेणार याकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलंय। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुती एकजुटीने निवडणूक लढवणार असून सर्व 17 जागांवर विजय मिळणार असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत जागा वाटप सन्मानाने होईल असं सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी जागा वाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट केला असल्याचं सांगत महायुती मजबूत आहे, आम्ही एकत्र काम करत आहोत आणि महाराष्ट्राचा विकास वेगाने पुढे नेत आहोत असं शिंदे म्हणाले। 1 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असताना आमच्या आधी मीडियालाच एवढी घाई का झाली आहे असा सवालही त्यांनी केला। मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत विचारले असता सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत पूर्णपणे संवेदनशील असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं। भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्याची माहिती त्यांनी दिली। जिल्ह्यात अंमली पदार्थांचं सेवन, विक्री आणि तस्करी यासारख्या अवैध प्रकारांना समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने अत्यंत आक्रमक पाऊल उचललंय। पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दूरदर्शीपूर्ण नेतृत्वाखाली जिल्ह्यात मिशन फिनिक्स हा विशेष अंमली पदार्थ विरोधी उपक्रम राबवला जातोय। या विशेष मोहिमेअंतर्गत पोलीस दलाने धडक कारवाया करत सन 2024 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केलं असून यामुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले।
केवळ गुन्हे दाखल करण्यापुरतेच मर्यादित न राहता तरुणाईला या जीवघेण्या विळख्यातून बाहेर काढणं, समाजात व्यापक जनजागृती करणं आणि रत्नागिरी जिल्हा संपूर्णपणे अंमली पदार्थ मुक्त करणं हे या विशेष उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार मिशन फिनिक्स अंतर्गत सन 2026 मध्ये आतापर्यंत अंमली पदार्थांविरोधात एकूण 17 गुन्ह्यांची यशस्वी नोंद करण्यात आली आहे. यामध्ये अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांची 8 प्रकरणं आणि बेकायदेशीरपणे अंमली पदार्थ स्वतःच्या ताब्यात बाळगल्याची 9 प्रकरणं समाविष्ट आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकांनी विविध ठिकाणी अत्यंत गोपनीयरित्या आणि प्रभावीपणे छापेमारी करून ही तपास मोहीम फत्ते केली आहे. खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र येथे अधिक महिन्यानिमित्त 33 तासांचा अखंड चक्रीय पद्धतीने राजयोग संपन्न झाला. विद्यालयात येणाऱ्या सर्व माता बंधू भगिनींनी यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गीताबाईंनी अतिशय नियोजनपूर्वक साखळी पद्धतीने 33 तासांचं अखंड नियोजन केलं होतं. त्याचप्रमाणे तालुक्यातील हेदली, गायकवाडवाडी आणि चिनकटेवाडी येथील जय हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार निमित्त प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. ब्रह्मकुमार शंकरबाई यांच्या हस्ते कलशारोहण संपन्न झालं. तर ब्रह्मकुमारी गीताबाईंजी, चिन्मयीबाईंजी, सीताराम पाडवे यांनी सर्वांना ईश्वरीय संदेश दिला. आध्यात्मिक प्रदर्शनीच्या द्वारे गीताबाईंनी सर्वांना ईश्वरीय सत्यज्ञान स्पष्ट केलं आणि हनुमानासारखं प्रभुप्रेमी बनण्याचा संदेश दिला. यावेळी रवींद्र गायकवाड, प्रकाश गायकवाड, सचिन गोवळकर, रमेश मेंगडे, शांताराम चिनकटे, संतोष गांगरकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सभापती शांताराम चिनकटे यांनी सर्वांचे आभार मानले. सामान्य जनतेने घाम गाळून भरलेल्या कराच्या पैशाची प्रशासकीय पातळीवर कशी उधळपट्टी केली जाते याचा एक धक्कादायक प्रकार रत्नागिरी जिल्हा परिषदेत समोर आला आहे. जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 9 पंचायत समितींच्या दिमतीला असलेल्या शासकीय वाहनांसाठी दरवर्षी तब्बल 1,41,70,000 रुपयांचा अवाढव्य खर्च फक्त आणि फक्त इंधनावर केला जातोय. म्हणजेच दरवर्षी सुमारे 1.5 कोटी रुपयांचा जनतेचा पैसा हवेत धूर बनवून उडवला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात इंधन बचतीचे जाहीर आवाहन केलेले असताना रत्नागिरीची ही शासकीय यंत्रणा या आवाहनाला केराची टोपली दाखवणार की इंधनाच्या वापरात कपात करणार असा संतप्त सवाल आता सामान्य जनतेतून विचारला जातोय. अध्यक्षांच्या एकाच गाडीला वार्षिक 6,54,000चं इंधन, या इंधन वाटपाचा आकडा पाहिला तर सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होतील. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या वाहनासाठी सर्वाधिक म्हणजे 6,000 लिटर इंधनाची मर्यादा देण्यात आली आहे. म्हणजेच अध्यक्षांच्या केवळ एका गाडीसाठी वर्षाला 6,54,000 रुपयांचं इंधन थेट सरकारी तिजोरीतून मंजूर केलं जातं. एकाच लोकप्रतिनिधीच्या गाडीवर एवढा प्रचंड खर्च कशासाठी असा सवाल आता उपस्थित होतोय. लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात कोकण नागरी संघर्ष समिती लोटे पंचक्रोशी यांच्या वतीने जे धरणे आंदोलन चालू आहे त्याचा आजचा 129वा दिवस. याबाबत माननीय पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली तेव्हा त्यांना निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी आंदोलक अशोकराव जाधव, उदय घाग, रवींद्र गोवळकर, कांचन चव्हाण, मंगेश चव्हाण, बशीर मुजावर, अनिल सदरे, जुगळे, जाधव इत्यादी उपस्थित होते. देशभरातील बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर मान्सूनचा वेग अचानक मंदावलाय. अंदमान समुद्रात नियोजित वेळेपूर्वीच दाखल झालेला आणि श्रीलंकेपर्यंत मजल मारलेला हा मान्सून भारताच्या अगदी सीमेजवळ पोहोचताच रेंगाळला आहे. मात्र याचं कारण समोर आलं आहे. रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी आठल्ले साहेब यांच्या उपस्थितीत आज तळे आरोग्य प्राथमिक केंद्र येथे आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना तालुका प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य सचिनजी धाडवे, महिला उपजिल्हा संघटिका सुप्रियाताई पवार, विभाग प्रमुख श्रीकांत शिर्के, तळेगावाचे सरपंच शामराव मोरे, उपविभाग प्रमुख सुरेश कदम, राजेंद्र शेलार, श्रीराम कदम, शत्रुघ्न मोरे, विलास शिंदे, महेश मोरे, बबन मोरे, संतोष डांगे आदी उपस्थित होते. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या मनमानी स्थलांतराचा चाप लावण्यासाठी शासनाने नवीन कडक धोरण जाहीर केले आहे. शाळांची इमारत धोकादायक किंवा जीर्ण झाली असल्यास अथवा एखाद्या विकास प्रकल्पामुळे बाधित झाली असल्यास आणि स्थलांतर करणे अनिवार्य असल्यास अपुऱ्या भौतिक सुविधा असणाऱ्या शाळांनाही स्थलांतराची परवानगी दिली जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, विना अनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यित अशा विविध प्रकारच्या शाळांची संख्या सध्या अधिक आहे. अनेकदा शाळांच्या इमारतीचा भाडे करार संपुष्टात आल्यामुळे किंवा भाड्याच्या इमारतीतून स्वतःच्या जागेत स्थलांतर करण्याच्या गरजेपोटी शाळांना स्थलांतर करावं लागतं. मात्र अशा स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची दक्षता घेण्याच्या कडक सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. शाळा स्थलांतरित करताना नवीन जागा मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असावी याचे कडक निकष निश्चित करण्यात आले आहेत. प्राथमिक शाळांसाठी कमाल 5 किलोमीटर, माध्यमिक शाळांसाठी कमाल 10 किलोमीटर, उच्च माध्यमिक शाळांसाठी कमाल 20 किलोमीटर अंतराची मर्यादा घालण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे अंगणवाड्यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या नसल्या तरी केंद्र शासनाच्या नियमानुसार बालकांना वर्षातून किमान 300 दिवस पोषण आहार देणं बंधनकारक आहे. या नियमाचं पालन करत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या सध्या सुरू असून बालकांना नियमित पोषण आहार आणि आरोग्य तपासणीसह पूर्व प्राथमिक शिक्षण सुविधा दिल्या जात आहेत. जिल्ह्यात 2805 अंगणवाड्या कार्यरत असून त्याद्वारे 65,000 बालकांना दररोज पोषण आहार पुरवला जातो. मे महिन्यात जिल्ह्यातील तापमान 38°C पर्यंत पोहोचलं असतानाही बालकांच्या आरोग्याला प्राधान्य देत प्रशासनानं खबरदारी घेतली आहे. अंगणवाड्यांना उन्हाळी सुट्ट्या देण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दररोज कर्तव्य बजावावं लागतंय. केंद्र शासनाच्या 300 दिवसांच्या पोषण आहाराच्या नियमाला प्राधान्य देत बालकांच्या आहारामध्ये खंड पडू नये या हेतूने प्रशासनाने अंगणवाड्यांचं कामकाज नियमित सुरू ठेवलंय. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे बेनी धरण परिसरातील पाण्याचा प्रवाह वाढल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करून लांजा पोलीस स्टेशनच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव कार्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. या प्रात्यक्षिकामध्ये पाण्यात अडकलेल्या युवकांची यशस्वी सुटका करण्यात आली. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सायंकाळी 7 ते 8 या वेळेत बेनी धरण परिसरात रेस्क्यू ऑपरेशनचं प्रात्यक्षिक पार पडलं. यासाठी उपलब्ध मनुष्यबळ, आपत्ती व्यवस्थापन साहित्य तसेच बोटीचा वापर करण्यात आला. प्रात्यक्षिकादरम्यान पाण्यात बुडत असल्याचे दाखवण्यात आलेल्या एका युवकाला सुरक्षित बाहेर काढून तातडीने जिजाऊ संस्थेच्या खासगी अँब्युलन्समधून उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सादर करण्यात आली. या प्रात्यक्षिकात पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले, भालचंद्र रेवणे, होमगार्ड जवान, पोलीस अंमलदार, स्थानिक नागरिक तसेच पोलीस पाटील भीमराज धनावडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. जिजाऊ संस्थेच्या अँब्युलन्स स्टाफसह बेनी ग्रामस्थांनी मोलाचं सहकार्य केलं. मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी मुंबई वॉटर मेट्रो आता प्रत्यक्ष रूपात अवतरणार आहे. या वॉटर मेट्रोच्या ताफ्यातील पहिली अत्याधुनिक स्वीडिश इलेक्ट्रिक बोट मुंबई बंदरात दाखल झाली असून जूनच्या पहिल्या आठवड्यापासून तिच्या मार्गिका चाचण्यांना सुरुवात होणार आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या 877 किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण किनारपट्टीचा वापर करून राज्यातील जलवाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारकडून वेगाने पावले उचलली जात आहेत. मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, खड्डे आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी वॉटर मेट्रो हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. वॉटर मेट्रोच्या ताफ्यात दाखल झालेली कॅन्डेला P12 ही बोट स्वीडनहून मागवण्यात आली असून ती इलेक्ट्रिक प्रपल्शन आणि हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही बोट 25 नॉट्स सुमारे 46 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणार असून सध्या प्राथमिक चाचणीसाठी दाखल झालेल्या बोटीची प्रवासी क्षमता 30 इतकी आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी 25 मे रोजी कार्यभार घेताच राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना धाडी आणि जप्तीची विशेष मोहीम राबविण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या विभागात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या, भेसळखोर, प्रतिबंधित गुटखा विक्रेते, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात अभूतपूर्व अशी कडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या 3 दिवसात तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकून प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, भेसळयुक्त दूध, नियमबाह्य खाद्यपदार्थ, असुरक्षित उत्पादन प्रक्रिया आणि दिशाभूल करणारे पॅकिंग यावर कठोर कारवाई केली आहे.
या मोहिमेत गुटखा, पान मसाला आणि तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या प्रकरणी 53 आस्थापनांची तपासणी केली असून त्यातील 34 ठिकाणी गुटखा, पान मसाला आणि तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री होत असल्याचं आढळून आलं. विदर्भासह नागपूर शहरात उष्णतेची तीव्र लाट कायम असून सलग 7व्या दिवशी तापमानाने 45°C टप्पा ओलांडलाय. प्रचंड उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून गेल्या 24 तासात उष्माघातामुळे 11 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये रेल्वे स्थानक परिसर आणि धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये आढळलेल्या 5 प्रवाशांचा समावेश असून शहरातील विविध भागातील आणखी 6 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आले. मागील 3 दिवसात नागपुरात एकूण 14 मृतदेह आढळल्याने प्रशासनासह आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. अमेरिकेने बुधवारी पुन्हा एकदा इराणवर हल्ला करत त्याला संरक्षणात्मक कारवाई असे संबोधले आहे. या आठवड्यात अमेरिकन सैन्याने इराण विरोधात केलेली ही दुसरी कारवाई आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते इराणी सैन्याकडून आक्रमक हालचाली दिसून आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं की अमेरिकन सैन्याने इराणचे 4 ड्रोन पाडले आणि ज्या लष्करी तळावरून 5वा ड्रोन उड्डाणासाठी सज्ज केला जात होता त्या ठिकाणावरही हल्ला केला. अधिकाऱ्यांच्या मते या ड्रोनमुळे होर्मुझ सामुद्रधुनी परिसराला धोका निर्माण झाला होता. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की इराण आता कमकुवत परिस्थितीतून चर्चा करत आहे. त्यांनी स्पष्ट केलं की नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यवर्ती निवडणुकांचा त्यांच्या इराण धोरणावर कोणताही परिणाम होणार नाही आणि ते घाईघाईत कोणताही करार करणार नाहीत. मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी विश्वास व्यक्त केला की दोन्ही देशांमध्ये लवकरच करार होऊ शकतो. त्यांनी सांगितलं की गेल्या आठवड्याच्या अखेरीस त्यांच्या प्रशासन आणि तेहरान यांच्यामधील चर्चेत महत्त्वपूर्ण प्रगती झाली होती. मात्र चर्चा अद्याप अंतिम टप्प्यात पोहोचलेली नाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.